पोलिसांना लाठीमार करण्याचे आदेश कुणी दिले याबद्दलही सध्या संभ्रम आहे। खुद्द बेळगाव पोलिसांमध्येही याबद्दल संभ्रम होता। लाठीमार सुरू असतानाच या पोलिसांकडून माहिती घ्यायचा प्रयत्न केलाय आमचा रिपोर्टर प्रताप नाईकनं। लोकशाही पद्धतीने आंदोलन सुरू असताना ज्यावेळेला महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते नेते ज्यावेळेला कलेक्टर ऑफिसवर आले त्यावेळेला पोलिसांनी थेट लाठीचार्ज सुरू केला। आपण बघू शकतो की खाली लोकांच्या चपला पडलेल्या आहेत, लोकांच्यावर अन्यायकारक लाठीचार्ज केलेला आहे। कर्नाटक शासन नेहमी असंच करते किंवा बेळगावमधले पोलीस नेहमीच अशा दंडुकशाहीचा वापर करून लोकांना टाळण्याचा प्रयत्न करतायत। लोकशाही पद्धतीने आंदोलन सुरू असताना त्यांच्यावर लाठीचार्ज केलेला आपल्यावर काही कार्यकर्ते आहेत। मला सांगा नेमका तुमच्यावर का लाठीचार्ज केला? आज कॉर्पोरेशन समोरचा कन्नड ध्वज काढण्याचा तो दुसरा ध्वज कर्नाटक सरकारने पोलिसांनी काढण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे थोड्या लोकांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला व त्यामुळे संतप्त झालेल्या कर्नाटक सरकारच्या जुलूमशाही पोलिसांनी अमानुष लाठी हल्ला केलेला आहे। त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, कारण लोकशाही राज्यात 54 वर्षे लोकशाही मार्गाने सुरू असलेला लढा हा त्याने अन्यायाने असा थांबला आहे। आज आपण बघू शकतो की या लोकांना पोलीस थांबवण्याचा प्रयत्न करतात। अन्यायाला वाचा फोडणाऱ्या लोकांच्यावर अशा प्रकारे कर्नाटक शासन किंवा लोक नेहमीच अन्याय करण्याचा प्रयत्न करतायत। आपण बघतो की लोक जे पोलीस आहेत ते दंडुकाचा वापर करून या लोकांना थोपवण्याचा प्रयत्न करतायत। ज्यांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन केलं त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत। मुझे सर ये बता दीजिए कि आपने लाठीचार्ज क्यों किया? मैं नहीं किया। तो किसने किया लाठीचार्ज? नहीं, पुलिसों के ऊपर पत्थर लगा और पुलिसों ने मारने की शुरू की। लोकल लेकिन पुलिसों के ऊपर कोई भी लाठीचार्ज नहीं हुआ। पथराव तो नहीं हुआ, लेकिन लाठीचार्ज करने की जरूरत थी क्या? लाठीचार्ज करने की जरूरत थी क्या? पोलीस उत्तर द्यायला टाळाटाळ करतात। त्याचा अर्थ पोलीस जे आहेत ते कर्नाटक सरकार किंवा आज लोकांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करतात। नेहमी अशाच प्रकारे जे लोक आहेत किंवा जे पोलीस आहेत कर्नाटक ते सीमावर्षावरच्या अन्याय करतायत, ते अन्याय खपवून घेतला जाणार नाही अशा प्रकारच्या भावना सीमावर्ष व्यक्त करतायत।